आजचा जो काही लेक्चर राहणार आहे तो समजून घ्या तुमचे बेसिकच्या थोडंफार समोर, म्हणजे बेसिक बद्दल थोडीफार चर्चा करणार आहोत. पुन्हा तुम्हाला जे काही नियम राहते महत्वाचे ते नियम सांगणार आहे. आणि त्याच्यानंतर जे काही तुमचे ऍडव्हान्सचे गणित राहते, म्हणजे समजून घ्या ज्या गणितामुळे तुमचा रिझल्ट वगैरे राहणार आहे. म्हणजे तुम्हाला जर समजून घ्या एकदम एखादी सोपी गोष्ट जर देतो म्हटलं तर त्याचं उत्तर सगळ्यांनाच येणार आहे. म्हणजे मी जर समजून घ्या तुम्हाला असं एक एक्झाम्पल दिलं असेल, म्हणजे 2^8 छेदमध्ये 2^6 बरोबर किती. मग या गणिताला की नाही किंमत काहीच नाही, कारण की जेवढे काही मुलं राहणार आहे एक्झाम मध्ये बसणारे किंवा पेपरमध्ये बसणारे हे सगळ्यांनाच येणार आहे. पण तुम्हाला अभ्यास कोणत्या गोष्टीचा करायचा आहे, म्हणजे जर समजून घ्या तुमचा रिझल्ट जर तुम्हाला आणायचा असेल तर अशी तुम्हाला समजून घ्या अशी तयारी करावी लागेल की ज्या गणितामुळे म्हणा किंवा ज्या मराठीचा क्वेश्चन असेल किंवा करंटचे जे क्वेश्चन असेल की इतर विद्यार्थ्यांची चुकायला पाहिजे आणि तुमचे काय यायला पाहिजे ते बरोबर यायला पाहिजे. म्हणजे तशी काहीतरी तुम्हाला तयारी करावी लागेल. ह्या जे काही बेसिक गोष्टी आहे यांच्यामुळे तुमचा रिझल्ट येणार नाही, कारण की याचा जो काही एक गुण राहणार आहे तो सगळ्यांनाच मिळणार आहे. पण याच्या ऐवजी जर समजून घ्या मी तुम्हाला असं गणित जर देतो म्हटलं, समजून घ्या तुम्हाला इथे दिलं 1,00,000च्या तिसऱ्या घाताचे 5वे मूळ किती, असं जर एखादं एक्झाम्पल जर देतो म्हटलं तर याची की नाही सगळ्यांना गुण मिळत नाही, कारण की त्यांना माहितच राहत नाही की 1,00,000च्या तिसऱ्या घाताचे 5वे मूळ जर विचारलं तर हे समजून घ्या त्यांचं चुकतील, किंवा ज्या विद्यार्थ्यांना माहित असेल त्यांचं बरोबर सुद्धा येणार आहे. पण हा असा क्वेश्चन झाला की याच्यामुळे तुमचा रिझल्ट येऊ शकतो, याच्यामुळे जे काही बेसिक गोष्टी राहणार यांच्यामुळे तुमचा रिझल्ट येणार नाही. म्हणजे तुम्हाला तयारी वगैरे जर करायची असेल तर तयारी अशी करायची आहे की ज्या मार्गामुळे तुम्ही समजून घ्या इतरांपेक्षा एक पाऊल पुढे राहणार आहे तशी तुम्हाला तयारी करायची आहे. म्हणजे एकदम समजून घ्या बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत जायचं आहे. आजचा जो काही लेक्चर राहणार आहे त्याच्यामध्ये आपण एकदम चांगले क्वेश्चन घेणार आहोत. व्हिडिओ एकदम मोठा होणार आहे, कारण की याच्यामध्ये जवळपास आपल्याला 60-70 एक्झाम्पल घ्यायची आहे. मग आजचा जो काही तुमचा लेक्चर राहणार आहे तो समजून घ्या की घातांकाचा जो काही तुमचा दुसरा व्हिडिओ राहील याच्यामध्ये सर्वच एक्झाम्पल घेणार आहोत आपण. पण त्याच्या अगोदर तुम्हाला की नाही घातांकाचे जे काही नियम वगैरे आहेत त्यांच्याबद्दल थोडी माहिती सांगून देतो, किंवा एक वेळा त्या गोष्टी रिपीट करतो असं समजून घ्या. मग तुम्हाला जर समजून घ्या इकडे दिलं असेल की 5चा जर मी 4था घात जर दिला असेल याचा अर्थ होणार आहे की 5चा गुणाकार किती वेळा करायचा आहे, तुम्हाला 4 वेळा करायचा आहे. म्हणजे 5 गुणिला 5 गुणिला 5 गुणिला किती 5, 5×5 25, 25×5 125, 125 5 किती 625. म्हणजे याचा अर्थ राहणार आहे की 5चा जो काही 4था घात राहणार आहे तो किती राहणार आहे 625. ही जर संख्या जर घेतो म्हटलं तर या संख्येला तुम्ही म्हणणार आहे की ही घात आहे म्हणून, आणि याला जर घेतो म्हटलं तर हा का राहणार आहे तुमचा पाया राहणार आहे. म्हणजे जी खाली संख्या दिलेली राहते तिला पाया म्हणणार आहे, आणि जी वर संख्या दिली राहते तिला काय म्हणणार आहे तुम्ही घात. वाचायच्या वेळेस असं वाचणार आहे की 5चा कितवा घात म्हणणार आहे तुम्ही 4था घात म्हणणार आहे. म्हणजे या पद्धतीने तुम्ही त्याची फोड करू शकता किंवा या पद्धतीने लिहू शकता असं म्हणणार आहे. तुम्हाला जर समजून घ्या 5चा जर मी 0वा घात दिला असेल तर याचं उत्तर राहणार आहे किती 1 राहणार आहे. म्हणजे कोणत्याही संख्येचा जर तुम्हाला 0वा घात जर दिला असेल तर त्याचं उत्तर किती राहणार आहे 1. हाच तुमचा पहिला नियम राहील. म्हणजे इथे तुम्हाला म्हणायचं आहे एचा जर 0वा घात दिला असेल तर याचं उत्तर किती राहणार आहे 1 राहणार आहे. दुसरा नियम तुमचा असा राहील 5चा जर मी पहिला घात जर घेतो म्हटलं तर याचं उत्तर तुम्ही 5 लिहिणार आहे. म्हणजे कोणत्याही संख्येचा जर तुम्ही पहिला घात जर घेत असेल तर त्याची किंमत काय राहणार आहे तीच संख्या राहणार आहे. म्हणजे मी 6/5 याचा जर तुम्हाला पहिला घात जर दिला असेल तर याचं उत्तर 6 किती राहणार आहे 5च राहणार आहे. म्हणजे एचा जर मी पहिला घात जर घेतो म्हटलं तर याचं उत्तर किती राहणार आहे एच म्हणणार आहे तुम्ही. म्हणजे हा तुमचा दुसरा नियम राहील. याच्यानंतर तुम्हाला जर समजून घ्या घाताचा जर घात दिला असेल, म्हणजे इकडे समजून घ्या तुम्हाला दिलाय की 5चा 4था घात दिलाय याला ब्रॅकेट केलाय, याचा पुन्हा 3रा घात दिलाय पुन्हा ब्रॅकेट, आणि याचा पुन्हा तुम्हाला 6वा घात दिलाय. याचा अर्थ होतो की घाताचा जर तुम्हाला घात जर दिला असेल तर तुम्हाला घाताकाचा काय करायचा आहे गुणाकार करायचा आहे. म्हणजे 5 पाया तुमचा जशीच्या तसाच राहील. 4 गुणिला 3 गुणिला 6 करायचा आहे. म्हणजे 4 गुणिला 3 गुणिला किती 6. म्हणजे जर तुम्हाला घाताचा पुन्हा जर घात दिला असेल ब्रॅकेट दिली राहते पुन्हा घात पुन्हा काय दिलाय घात, याचा अर्थ की त्याचा काय करायचा आहे तुम्हाला गुणाकार करायचा आहे. म्हणजे 4×3 12, 12 किती 78. म्हणजे इथे 5चा घात किती लिहिणार आहे तुम्ही 78 लिहिणार आहे. म्हणजे इथे जर मी तुम्हाला दिला एचा घातांक 2 याचा घातांक 3, याचा अर्थ होतो एचा घातांक 2 गुणिला किती करायचे आहे तुम्हाला 3 लिहायचा आहे.
घाताचा जर घात दिला असेल तर त्याचा अर्थ होतो की तुम्हाला गुणाकार करायचा आहे. इकडे पाया तुम्हाला समजून घ्या, ए दिलेला आहे, एचा घातांक 2 दिला आहे, गुणिला पुन्हा एचा घातांक 3 गुणिला एचा घातांक किती दिलेला आहे तुम्हाला 4 दिला आहे. आता इथे सुद्धा तुमचा ए आहे, इथे सुद्धा ए आहे, इथे सुद्धा काय दिलाय तुम्हाला ए, म्हणजे पाया तुमचा सारखाच आहे. पाया जर सारखाच जर असेल तर पाया तुम्हाला किती वेळा लिहायचा आहे, एकच वेळा लिहायचा आहे. आणि मध्ये जर तुमची गुणाकाराची जर क्रिया जर असेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे, घातांकाची बेरीज करायची आहे. म्हणजे इथे लिहिणार आहे तुम्ही 2 + 3 + किती 4, म्हणजे एचा घातांक 4 आणि 3 7, 7 आणि 2 किती 9. म्हणजे नंतरचा तुमचा नियम असा राहील की पाया जर तुमचा सारखा असेल आणि मध्ये जर तुमची गुणाकाराची जर क्रिया असेल तर तुम्हाला घातांकाची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. म्हणजे नियम नंतरचा तुमचा असा राहील की इथे एचा घातांक 2 गुणिला एचा घातांक 3 बरोबर एचा घातांक 2 + 3 असं म्हणणार आहे तुम्ही, म्हणजे तुम्ही बेरीज करणार आहे, असा नंतरचा नियम राहील. जर समजून घ्या तुम्हाला इकडे एचा घातांक 3 आणि छेदमध्ये एचा घातांक 2 असं दिलेला आहे, किंवा एचा घातांक 3 छेदमध्ये एचा घातांक किती दिला आहे 5 दिलेला आहे. मग इथे पाया तुमचा सारखा आहे आणि ही भागाकाराची क्रिया राहील. जर भागाकाराची क्रिया असेल आणि पाया जर तुमचा सारखा जर असेल तर तुम्हाला घातांकाची काय करायची आहे, वजाबाकी. म्हणजे एचा घातांक 3 याचा अर्थ होतो की 3 वेळा गुणाकार, ए गुणिला काय म्हणणार आहे ए छेदमध्ये एचा घातांक 2 वेळा, म्हणजे एचा गुणाकार किती वेळा करणार आहे तुम्ही 2 वेळा. गुणाकार आहे तर मग तुम्ही भाग देऊ शकता. इथे ए कॅन्सल, हा ए कॅन्सल, शिल्लक तुमच्याजवळ फक्त एकच ए आहे. म्हणजे याचा अर्थ होतो की तुम्हाला काय करायचं आहे, एचा घातांक 3 म्हणजे 3 इथे छेदमध्ये तुमचा एचा घातांक 2 - 2, म्हणजे तुम्ही म्हणणार आहे एचा घातांक किती उरत आहे तुमच्याजवळ 1 उरत आहे, असा अर्थ राहील त्याचा. म्हणजे इथे तुम्ही नंतर असा नियम म्हणू शकता की जर पाया तुम्हाला सारखा दिलेला असेल आणि भागाकाराची क्रिया असेल तर तुम्हाला काय करायचे आहे, वजाबाकी करायची आहे. म्हणजे एचा घातांक 4 - किती 3, या पद्धतीने तुमचा नंतरचा नियम राहील तो. समजून घ्या, तुम्हाला एखादी संख्या दिलेली आहे आणि त्याचं जर व्यस्त वगैरे जर करायचं असेल, म्हणजे तुम्हाला समजून घ्या अशी एक संख्या दिलेली आहे की एचा घातांक हा जो काही घात दिलेला आहे हा मायनस मध्ये जर दिला असेल आणि याला जर व्यस्त करतो म्हटलं तर या संख्येच्या छेदमध्ये काही नसते, म्हणजे 1 राहणार आहे. मग व्यस्त करायच्या वेळेस काय करायचं आहे, तुम्हाला छेदमधली संख्या अंशात घ्यायची आहे आणि अंशातली संख्या कशातली घ्यायची आहे तुम्हाला छेदमध्ये. फक्त छेदमध्ये घेताना की नाही याचं चिन्ह चेंज करायचं आहे. म्हणजे हा -4 होता तर मी तुम्हाला प्लस मध्ये घेतलेला आहे. हे जर समजून घ्या तुम्हाला असं दिलं असेल 1 छेदमध्ये एचा घातांक -3 जर दिला असेल आणि याला जर व्यस्त करा असं जर म्हटलं, मग ही संख्या तुमची अंशात जायला पाहिजे. म्हणजे इथे म्हणणार तुम्ही एचा घातांक मायनसमध्ये 3 आहे तर प्लसमध्ये 3 जाईल. छेदमध्ये 1 लिहिला तरी चालेल किंवा नाही लिहिला तरी चालेल, म्हणजे हा तुमचा नंतरचा नियम राहील. म्हणजे इथे तुम्ही म्हणणार आहे एचा घातांक जर तुम्हाला -4 दिला असेल तर याला तुम्ही या पद्धतीने लिहू शकता की 1 छेदमध्ये एचा घातांक किती प्लसमध्ये 4 असं म्हणणार आहे तुम्ही. नंतरचा नियम तुम्हाला असं दिलेला आहे की एचा घातांक 2 गुणिला बीचा घातांक जर 2 दिला असेल तर तुम्ही दोघांचा गुणाकार एकत्र सुद्धा करू शकता, कारण की तुम्हाला घात 2 सारखाच दिलेला आहे. म्हणजे तुम्ही करणार आहे ए गुणिला बी आणि याचा घातांक किती वेळा लिहिणार आहे, एकच वेळा 2. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता दोघांचा गुणाकार होईल आणि ब्रॅकेटचा तुम्ही स्क्वेअर दिला तरी चालते, कारण की इथे घात काय दिलाय तुम्हाला सारखा दिलेला आहे. म्हणजे नंतरचा नियम तुम्ही असं म्हणू शकता एचा स्क्वेअर गुणिला बीचा स्क्वेअर, याला एकत्र गुणाकार करतो म्हटलं तरी चालेल आणि याचा काय देणार आहे तुम्ही वर्ग देणार आहे, असा नंतरचा नियम राहील तुमचा. आणखी पुढे एखादा नियम जर घेतो म्हटलं तर तुम्ही असं म्हणणार आहे की तुम्हाला जर समजून घ्या इकडे 5चा घातांक 7 दिला असेल आणि इकडे 5चा घातांक तुम्हाला x दिलेला आहे. इथे पाया सुद्धा तुमचा सारखा आहे, इथे सुद्धा पाया तुमचा सारखा आहे आणि मध्ये जर तुमची बरोबरची जर क्रिया असेल तर तुम्ही पाया कॅन्सल केला तरी चालते. x ची किंमत इथे सरळ सरळ किती राहणार आहे 7 राहणार आहे, कारण की मध्ये बरोबरचं चिन्ह दिलेलं आहे आणि पाया काय तुमचा सारखा. याचा अर्थ असा होतो की दोघांची किंमत सारखीच राहणार आहे. मध्ये बरोबरचं चिन्ह म्हणजे दोघांची किंमत सारखी, म्हणजे इथे सुद्धा 7 असायला पाहिजे, कारण की इथे 7 आहे तेव्हा ती किंमत काय राहणार आहे सारखी. म्हणजे इथे x बरोबर किती राहणार आहे तुमचे 7 राहणार आहे. म्हणजे नंतरचा नियम असा म्हणू शकता तुम्ही की 5चा घातांक इकडे 7 दिलेला आहे आणि इकडे काय म्हणू शकता किंवा a घेऊन घ्या वाटल्यास
एचा घातांक 7 बरोबर एचा घातांक किती x, म्हणजे ए तुम्ही कॅन्सल केला तरी चालेल. म्हणजे सरळ सरळ तुमची x ची किंमत काय राहणार आहे, तुमची 7 राहणार आहे. कारण की दोघांची किंमत सारखी जर असेल तर मध्ये बरोबरचं चिन्ह दिलं आहे तुम्हाला आणि पाया काय राहणार आहे तुमचा, कॅन्सल राहणार आहे. बेसिक मध्ये जर अभ्यास करतो म्हटलं तर बेसिक मध्ये तुम्हाला की नाही एवढे घातांकाचे नियम माहीत असायला पाहिजे. आणि जे काही तुमचे घातांकाचे नियम तुम्हाला दिलेले आहे सगळे की नाही फक्त तुमच्या गुणाकारामध्ये आणि भागाकारामध्ये लागणार आहे. इथे गुणाकार दिला, इथे भागाकार, इथे भागाकार, गुणाकार, इथे घातांकाचा गुणाकार होत आहे, इथे हा तुमचा 0 1 चा नियम, आणि इकडे काय राहणार आहे तुमचं बरोबर तो तुमचा गुणाकार म्हणा किंवा भागाकार म्हणा, तुम्ही बरोबरच्या या साईडला जर आणत असेल तर. हे जे काही 5-6 नियम आहे, नियम व्यवस्थित तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. एक वेळा पुन्हा पहा. कोणत्याही संख्येचा घातांक 0 म्हणजे त्याचं उत्तर 1. कोणत्याही संख्येचा घातांक जर 1 दिला असेल तर ती संख्या उत्तर राहायला पाहिजे. घाताचा जर घात दिला असेल तर तुम्ही घातांकाचा गुणाकार करणार आहे. जर तुम्हाला पायासारखा दिला असेल मध्ये गुणाकाराची क्रिया आहे तर घातांकाची काय करणार आहे, बेरीज करणार आहे. जर पायासारखा दिला असेल भागाकाराची क्रिया म्हणजे काय करणार आहे, वजाबाकी. हे दोघं आपापसात चेंज केली तरी चालते. पहा इथे पायासारखा पायासारखा, इथे सुद्धा पाया, इथे सुद्धा पाया. गुणाकार आहे तर बेरीज करणार आहे आणि भागाकार आहे तर काय करणार आहे, वजाबाकी. म्हणजे 2 लक्षात राहील. कोणत्याही संख्येचा जर घातांक तुम्हाला मायनस मध्ये जर दिला असेल तर त्याला व्यस्त करून लिहू शकता. फक्त व्यस्त मध्ये एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की अंशातली संख्या छेदमध्ये आणि छेदमधली संख्या काय करायची, तुम्हाला अंशात घ्यायची आहे. आणि जर तुम्हाला पाया वेगळा दिला असेल आणि घात जर तुम्हाला सारखा जर दिला असेल तर तुम्ही काय करू शकता, पायांचा गुणाकार आणि घात काय करू शकता, तुम्ही एकच वेळा लिहू शकता. हे 6 7 1 2 3 4 5 6 7 आणि 8 नियम लक्षात ठेवले तरी चालते. इकडे जर तुमची बरोबराची क्रिया असेल, पाया जर दोन्ही भागातनी डावी साईडनं आणि उजवी साईडनं जर सारखाच जर दिला असेल तर तुम्ही काय करू शकता, पाया सरळ सरळ कॅन्सल करू शकता आणि जो काही तुमचा घात राहील म्हणजे x ची किंमत जो काही घात दिलेला असेल तुम्हाला ते काय राहणार आहे, त्याची किंमत राहणार आहे. हे 6 7 नियम व्यवस्थित जर तुम्ही लक्षात जर ठेवतो म्हटलं तर घातांकाचे सगळे एक्झाम्पल काय करू शकता, तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता तुम्हाला बेसिक मध्ये मी पहिल्या व्हिडिओमध्ये तर घातांकाचे उदाहरणं सांगितलेलेच आहे, पण आणखी काय करू आपण एका टाईपवर जवळपास 2 किंवा 3 उदाहरणं पाहू. या नियमाच्या पलीकडे कोणतेच घातांकाचे गणित राहणार नाही तुमचे. पहिले मी अगोदर सांगत आहे की सोप्यापासून आपण सुरुवात करू आणि शेवटी व्हिडिओपर्यंत शेवटपर्यंत तुम्हाला की नाही कठीण कठीण उदाहरण मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. शेवटपर्यंत जर व्हिडिओ पाहत असेल तुमची कन्सेप्ट वगैरे व्यवस्थित निघेल आणि जे काही तुम्हाला फॉर्म्युल्यावर म्हणा किंवा नियमा वगैरे जे दिले आहे ना त्याच्या पलीकडे गणित जाणार नाही. त्याच्यामध्ये पहिलं उदाहरण घेऊ आपण. पहिलं उदाहरण दिलंय तुम्हाला 3 चा घातांक 4 गुणिला 3 चा घातांक 2 ब्रॅकेटमध्ये 5 चा घातांक 0 मायनस 3 चा घातांक 0 असं एक तुम्हाला पहिलं उदाहरण दिलं आहे. मग हे सगळे तुमच्या नियमावरच राहणार आहे. अगोदर ब्रॅकेट सोडून घेऊ कारण की बॉडमासचा नियम सांगते की तुम्हाला काय करायचं, अगोदर ब्रॅकेट सोडवायचा आहे. कोणत्याही संख्येचा घातांक 0 म्हणजे उत्तर तुमचा 1 असायला पाहिजे. कोणत्याही संख्येचा घातांक 0 म्हणजे उत्तर 1. मायनस आहे तर मायनस. कोणत्याही संख्येचा घातांक 0 म्हणजे उत्तर किती, 1. इथे 3 चा घातांक 4 आणि 3 चा घातांक 2 पाया तुम्हाला सारखा दिलाय म्हणजे घातांकाची बेरीज करणार आहे. कारण की पाया सारखा दिले असेल घातांकाची बेरीज करणार आहे. म्हणजे इथे लिहिणार आहे तुम्ही 3 चा घातांक किती, 6. 4 आणि 2 किती राहणार आहे, 6 राहणार आहे. मग 1 मधून 1 जर जात असेल तर शिल्लक राहणार आहे तुमची 0. इथे चिन्ह नाही म्हणजे अंत होणार आहे तुमचा गुणाकार आणि 3 चा घातांक किती, 6. मग आता 3 चा घातांक 6 तुम्हाला करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे 3 चा घातांक 6 किती येत आहे, कारण की 3 चा जो काही घातांक तुम्हाला 6 दिला याचा गुणाकार कोणासोबत आहे, 0 सोबत. 0 सोबत कोणत्याही संख्येचा गुणाकार जर करतो म्हटलं उत्तर किती राहणार आहे तुमचं, 0 राहणार आहे. म्हणजे पहिलं जे काही तुम्हाला एक्झाम्पल दिलाय त्याचं जर उत्तर घेतो म्हटलं किती असायला पाहिजे तुमचं, 0 असायला पाहिजे. कारण की कोणतीही संख्या घ्या त्याचा गुणाकार 0 सोबत म्हणजे याचा अर्थ राहणार आहे की उत्तर किती येणार आहे तुमचं, 0 येणार आहे. नंतर दुसरं उदाहरण. दुसरं दिलंय तुम्हाला 2 ब्रॅकेटमध्ये 2 चा वर्ग गुणिला 5 चा वर्ग. इकडे ब्रॅकेट कंप्लीट. इकडे पुन्हा तुम्हाला दुसरा ब्रॅकेट दिलेला आहे
पुन्हा ब्रॅकेट दिलेला आहे. आता पहा इथे तुम्हाला ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे की 2चा वर्ग गुणिला किती 3चा वर्ग, ब्रॅकेट दिलाय, त्याचा घात दिलाय 3, पुन्हा ब्रॅकेटचा घात दिलाय 0, पुन्हा ब्रॅकेटचा घात काय दिलाय तुम्हाला 3. जर घाताचा जर घात दिला असेल तर याचा अर्थ होतो की उत्तर काय करणार आहे तुम्ही गुणाकार करणार आहे. घाताचा जर तुम्हाला घात जर दिला असेल तर काय करणार आहे गुणाकार. मग इथे तुम्ही असं म्हणू शकता की 2 गुणिला 5 म्हणजे 10 होणार आहे, कारण की ते नियम लागतो की पाया जर वेगळा असेल तर तुम्ही गुणाकार करू शकता आणि एक वेळाच घात देऊ शकता. म्हणजे इथे म्हणू शकता की तुम्ही 5 दुनी 10, 10चा वर्ग म्हणू शकता. म्हणजे असं म्हणू शकता की 10चा दुसरा घात म्हटला तरी चालते. म्हणजे इथे राहणार आहे 10चा दुसरा घात, पुन्हा ब्रॅकेट इकडे 3. इथे असं म्हणणार आहे की 0 दिलेला आहे आणि पुन्हा काय दिलं आहे तुम्हाला 3 दिलेला आहे. मग आता घाताचा घात याचा अर्थ होतो की तुम्हाला काय करायचा आहे गुणाकार करायचा आहे. 3 दुनी किती 6, 6 गुणिला 0 म्हणजे 0 आणि 0 गुणिला 3 म्हणजे किती पुन्हा 0 येणार आहे. म्हणजे याचा अर्थ राहणार आहे 10चा घातांक 0 असं यायला पाहिजे. कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 असेल तर उत्तर किती राहणार आहे तुमचं 1 राहणार आहे. म्हणजे हे राहणार आहे तुमचं जे काही गणित राहील याचं उत्तर. कारण की तुम्हाला इथे घाताचा घात दिला आहे याचा अर्थ होतो की तुम्हाला गुणाकार करायचा आहे आणि इथे मध्ये जर 0 येत असेल तर उत्तर सरळ सरळ तुम्हाला 0 लिहून घ्यायचं आहे. हे एवढं मोठं करण्याची आवश्यकता आहेच नाही. जर पाहतो म्हटलं गणितामध्ये तुम्हाला इथे काय दिलाय 0 दिलाय. तुम्हाला एवढं माहिती आहे घाताचा घात जर दिला असेल तर तुम्हाला गुणाकार करायचा आहे. कोणत्याही संख्येसोबत जर तुम्ही 0चा गुणाकार करत असेल तर उत्तर किती यायला पाहिजे तुमचं 0 यायला पाहिजे असं नंतर राहील. नंतर तिसरं उदाहरण पाहू आपण. तुम्हाला दिलेलं आहे मायनस मध्ये 1चा 8वा घात, नंतर गुणिला मायनस मध्ये 1चा 5वा घात, त्याच्यानंतर गुणिला मायनस मध्ये 1चा कितवा घात दिलाय 3रा घात आणि याचं उत्तर विचारलंय की किती यायला पाहिजे. आता पहा जो काही तुम्हाला पाया दिलाय याला मायनसचे चिन्ह लागलाय. आता मायनसचं चिन्ह जर तुम्ही गुणाकार करत असेल तर एक वेळा लक्षात घेऊन घ्या. तुम्ही जर -2चा गुणाकार -2 सोबत जर करत असेल याचं उत्तर लिहिणार आहे 4, कारण की 2चा गुणाकार 2 सोबत म्हणजे बेदोनी किती 4. मायनस मायनसचा गुणाकार प्लस होणार आहे म्हणजे उत्तर किती राहणार आहे 4. पण -2चा गुणाकार जर तुम्ही 3 वेळा करत असेल बेदोनी 4, 4 दुनी किती 8 लिहिणार आहे उत्तर. मायनस मायनस प्लस होईल आणि प्लस मायनस काय राहणार आहे मायनस. म्हणजे 3 वेळा गुणाकार करत असेल तर मायनस चिन्ह लागणार आहे आणि 2 वेळा गुणाकार असेल तर प्लस चिन्ह लागणार आहे. म्हणजे असं म्हणा तुम्ही जर समसंख्ये एवढे जर गुणाकार करत असेल 2 वेळा म्हणजे समसंख्या, 3 वेळा म्हणजे विषम संख्या, विषम संख्या एवढे वेळे जर गुणाकार करत असेल तर मायनस चिन्ह लागणार आहे आणि समसंख्या एवढे वेळे जर गुणाकार करत असेल तर प्लसचं चिन्ह लागणार आहे. म्हणजे तुम्हाला जर विचारलं 4 वेळा गुणाकार मायनसचा प्लस मध्ये, 10 वेळा गुणाकार प्लस मध्ये, 12 वेळा प्लस मध्ये, 98 वेळा गुणाकार प्लस मध्ये, कारण की 98 समसंख्या आहे म्हणून. पण जर मी जर म्हटलं तुम्हाला 7 वेळा गुणाकार करत आहे तर मायनस मध्ये यायला पाहिजे, 11 वेळा गुणाकार मायनस मध्ये, असा तो लक्षात ठेवा तुम्ही. मग इथे तुम्ही -1चा गुणाकार 8 वेळा करणार आहे कारण की तुम्हाला 8वा घात दिला आहे. मग 8 वेळा गुणाकार म्हणजे समसंख्या येत आहे म्हणून हे प्लस राहणार आहे तुमची पहिलं उत्तर. म्हणजे 8 वेळा गुणाकार करत आहे म्हणजे समसंख्या आहे, समसंख्या आहे म्हणून प्लस वेळा गुणाकार येणार आहे. गुणिला दिलाय तुम्हाला 5वा घात दिलाय म्हणजे विषम संख्या येत आहे म्हणजे उत्तर मायनस मध्ये असायला पाहिजे, म्हणजे इथे -1 राहणार आहे. गुणिला इथे -1चा घात 3 दिलाय म्हणजे विषम संख्या दिलेली आहे म्हणजे विषम वेळा गुणाकार म्हणजे मायनस मध्ये यायला पाहिजे, म्हणजे इथे -1 म्हणणार आहे. आता हा मायनस आणि हा मायनस या दोघांचा गुणाकार जर करतो म्हटलं तर प्लस मध्ये येणार आहे. 1 गुणिला 1 म्हणजे किती 1, मायनस मायनसचा गुणाकार प्लस, इथे गुणिला गुणिला हा 1 जशीच्या तसा, 1 गुणिला 1 म्हणजे उत्तर किती राहणार आहे 1. आता असं गणित जर दिलं असेल तर याचं उत्तर तुमचं 1च राहणार आहे. उत्तर किती राहणार आहे 1. पण ते मायनस मध्ये राहील की प्लस मध्ये राहील हे तुम्हाला पाहायचं आहे. काय करायचं आहे मायनस मध्ये राहील की प्लस मध्ये काय करायचं आहे तुम्हाला पाहायचं आहे. किंवा तुम्ही जर म्हणतो म्हटलं तर या पद्धतीने काढू शकता. पाया तुम्हाला सारखा दिलेला आहे म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की -1 जशीच्या तशी, घातांकाची बेरीज 8 5 किती 8 आणि 5 13, 13 आणि 3 किती म्हणणार आहे तुम्ही 16. नाही त्या पद्धतीने जर घेतो म्हटलं तरी चालेल. 8 आणि 5 किती 13, 13 आणि 3 किती 16. मग मायनस मध्ये 1 दिलेला आहे आणि वर जी संख्या दिली आहे तुम्हाला ती काय दिली आहे सम दिली आहे. मग समवेळा जर असेल तर तुम्ही प्लस मध्ये म्हणणार आहे म्हणजे इथे उत्तर किती राहणार आहे प्लस मध्ये 1 म्हणणार आहे.
जर समजून घेतो म्हटलं तर या पद्धतीने, शॉर्ट मध्ये घेतो म्हटलं तर -1 पाया तुमचा 8 आणि 5 13, 13 आणि 3 16 ही समसंख्या आहे. समसंख्या जर असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, प्लस मध्ये लिहायचं आहे. म्हणजे प्लस मध्ये काय राहणार आहे तुमचं, 1 राहणार आहे. हे या पद्धतीनं तिसरं उदाहरण राहील. नंतर दिलं आहे तुम्हाला ब्रॅकेटमध्ये 2/3 याचा घातांक 0 प्लस ब्रॅकेटमध्ये 3/4 याचा घातांक पुन्हा 0 मायनस 4/5 याचा घातांक 0 बरोबर 5/6 आणि इकडे दिलं आहे तुम्हाला m. 5/6 बरोबर किती दिलेला आहे, m. तर तुम्हाला विचारला आहे तर m बरोबर किती, म्हणजे m ची किंमत तुम्हाला काढायची आहे. आता इथे 2/3 त्याचा घातांक 0, म्हणजे कोणत्याही संख्येचा घातांक 0 म्हणजे उत्तर असायला पाहिजे 1. प्लस आहे तर प्लस, याचं सुद्धा उत्तर 1. मायनस आहे तर मायनस, याचं सुद्धा घातांक 0 दिलाय म्हणजे 1 बरोबर इकडे लिहिणार आहे 5/6 याचा घातांक किती, m. 1 आणि 1 किती, 2. 2 मधून 1 गेला, उरला किती, 1 बरोबर 5/6 आणि याचा घातांक दिलाय तुम्हाला किती, m. मग आता उत्तर आलंय तुमचं 1 बरोबर 5/6 आणि त्याचा घातांक काय दिलाय तुम्हाला, m दिलेला आहे इथे ब्रॅकेटचा घातांक. मग आता इथे 1 दिला असेल तर तुम्हाला घातांक मध्ये पाहायचं आहे की 1 उत्तर कधी येतो, जर कोणत्याही संख्येचा घातांक जर तुम्ही 0 घेत असेल तेव्हा उत्तर काय राहणार आहे तुमचा, 1 राहणार आहे. म्हणजे तुम्ही यालाच असं लिहू शकता की 1 कधी लिहिणार आहे तुम्ही, या संख्येचा घातांक जर 0 असेल तेव्हा उत्तर 1 लिहिणार आहे. म्हणजे याला लिहू शकतो आपण 5/6 याचा घातांक 0 बरोबर 5/6 याचा घातांक किती लिहिणार आहे तुम्ही, m. मग आता आणखी नियम मध्ये बसून जाते की पाया तुम्हाला सारखा दिलाय, मध्ये बरोबरचं चिन्ह, याचा अर्थ होतो की पाया कॅन्सल केला तरी चालेल. म्हणजे इकडे उरणार आहे m बरोबर किती, 0. जर तुम्हाला m ची किंमत जर विचारली तर m ची किंमत राहणार आहे तुमची किती, 0 राहणार आहे. व्यवस्थित 1-2 वेळा जर हे गणित जर पाहतो म्हटलं तर तुम्हाला सगळे समजून जाईल. 2 वेळा जर व्हिडिओ पाहतो म्हटलं तर सगळी कन्सेप्ट निघून जाईल. मग m जर विचारले तर m ची किंमत किती राहणार आहे तुमची, 0 राहणार आहे. तर राहील नेक्स्ट मध्ये. नंतर तुम्हाला दिलाय की 7चा घातांक m-5 आणि बरोबर दिलाय 343 चा घातांक दिलेला आहे तुम्हाला 2. आता हे गणित जर म्हटलं तर हा राहील तुमचा प्रकार दुसरा, असं म्हणा. प्रकार काय म्हणणार आहे तुम्ही, प्रकार 2 म्हणणार आहे. या गणितामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जे काही तुम्हाला संख्या दिली असेल, इकडे 7 दिलाय, इकडे 343 दिलाय, याचा अर्थ होतो की 343 7चा काहीतरी घात असायला पाहिजे, दुसरा तिसरा जो काही असेल तो. मग या 343 ला तुम्हाला काय करायचं आहे, 7च्या घातांकामध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग आता 343 म्हणजे 7चा कितवा घात जर म्हटलं तुम्हाला पाठांतर वगैरे जर असेल तर ठीक आहे, किंवा 7चा जर वर्ग जर घेतो म्हटलं तर तुम्हाला 49 माहित आहे. 7 9 63 3 हातचे 6, 7 चौक 28 आणि 6 किती 34, म्हणजे हा राहणार आहे 7चा किती तिसरा घात. म्हणजे याला जर लिहून घेतो म्हटलं तर तुम्ही असं लिहिणार आहे 7चा तिसरा घात, 7चा काय म्हणणार आहे तिसरा घात, आणि पुन्हा याला दिलाय तुम्हाला दुसरा घात, 7चा तिसरा घात, आणि पुन्हा काय दिलाय तुम्हाला याचा दुसरा घात, म्हणजे वर्ग दिलेला आहे. बरोबर इकडे लिहिणार आहे तुम्ही 7 m किती 5, याला वाटल्यास ब्रॅकेटमध्ये घेऊन घ्या. मग आता घाताचा जर घात जर दिला असेल याचा अर्थ होतो की गुणाकार करायचा आहे तुम्हाला. म्हणजे इथे लिहिणार आहे तुम्ही 7चा घातांक 6, म्हणजे 3 दोन्ही किती लिहिणार आहे 6, आणि इकडे लिहिणार आहे 7चा घातांक m किती 5. आता नियम मध्ये तुमचा असा बसेल की मध्ये बरोबरचं चिन्ह आहे, पाया पाया तुमचा सारखा आहे, म्हणजे हा कॅन्सल व्हायला पाहिजे. म्हणजे इकडे उरणार आहे m-5 बरोबर किती 6, -5 आहे बरोबरच्या तिकडे घेऊन जा, म्हणजे m बरोबर किती राहणार आहे तुमचे 11. m ची किंमत जर काढतो म्हटलं किती राहणार आहे 11. एवढी मोठी मांडणी नाही केली तरी चालते, सरळ सरळ उत्तर 11 निघून जाते तुमचे. हे जर तुम्हाला पाठांतर जर असेल तर तुम्ही याला म्हणणार आहे 343 म्हणजे किती 7चा तिसरा घात, तिसरा घात गुणिला दुसरा घात म्हणजे म्हणणार आहे तुम्ही सरळ सरळ 6वा घात बरोबर
एम ची किंमत काढायची आहे, पाया पाया सारखे कॅन्सल झाले. -5 आहे ते तिकडे जर नेतो म्हटलं तर प्लस मध्ये 5, म्हणजे एम बरोबर किती राहणार आहे? 11 म्हणणार आहे. एम बरोबर किती म्हणणार आहे? 11. जे काही तुमच्या घातांक मध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचे आहे, हे तुमच्या दुसऱ्या प्रकारामध्ये घेऊन जाऊ आपण. आणखी 1-2 अशी उदाहरणं पाहू. नंतर दिलाय तुम्हाला 5/6 छेदमध्ये 5चा तुम्हाला मायनस मध्ये दिलेला आहे की m+3 आणि बरोबर दिलाय तुम्हाला 1. बरोबर किती दिलाय? 1. आणि तुम्हाला विचारलाय की m बरोबर किती? m बरोबर तुम्हाला प्रश्नचिन्ह दिलाय, म्हणजे m ची किंमत तुम्हाला विचारलेली आहे. आता इथे जे काही तुम्हाला 1 दिलाय, याचं कॅल्क्युलेशन कधी होणार आहे? जर तुमचे पाया वगैरे जर सारखे असेल तेव्हा तुमचं कॅल्क्युलेशन होईल. मग 1 ला की नाही आपण अगोदरच 5चा घातांक 0 लिहून घेऊ. म्हणजे 5चा घातांक 0, कोणत्याही संख्येचा घातांक 0 म्हणजे उत्तर किती राहणार आहे? 1 राहणार आहे. मग आता इकडे तुम्हाला ब्रॅकेटच्या बाहेर मायनस दिला, याचा अर्थ होतो की याच्यासोबत गुणाकार व्हायला पाहिजे तुमचा ब्रॅकेटमधल्या आतमधल्या सगळ्या संख्येसोबत. इकडे 5चा घातांक तुम्हाला 6 दिला, याला जसेच्या तसं लिहून घ्या. 5चा घातांक 6 छेदमध्ये 5चा घातांक मायनस गुणेला प्लस m, म्हणजे प्लस मध्ये m, प्लस गुणेला मायनस गुणेला प्लस, इथे मायनस राहील, मायनस गुणेला प्लस पुन्हा मायनस राहील, 3 जशीच्या तसे. आता इथे पाया आहे, इथे पाया आहे, याचा अर्थ होतो की यांची वजाबाकी होईल. म्हणजे खालची संख्या जर वर नेतो म्हटलं, छेदमधली संख्या अंशात जर नेतो म्हटलं, तर सगळ्यांचे चिन्ह काय करावं लागेल? तुम्हाला चेंज करावं लागेल. म्हणजे जो काही तुमचा मायनस मध्ये m आहे वर प्लस मध्ये जाईल. म्हणजे म्हणणार आहे तुम्ही 5चा घातांक 6 प्लस मध्ये m, मायनस मध्ये 3 दिलाय, तो राहील तुमचं प्लस मध्ये काय म्हणणार आहे? 3 राहणार आहे. बरोबर 5चा घातांक राहणार आहे 0. अगोदर मायनसचा गुणाकार यांच्यासोबत केला म्हणजे चिन्ह चेंज झाले यांचे. हा इथे मायनस, इथे काय राहणार आहे तुमचा? मायनस. आता यांना वर नेत आहे आपण, कारण की भागाकाराचा नियम असा सांगतो की इथे पहा मायनस लागलेला आहे. जो प्लस होता तो मायनस, म्हणजे चिन्ह चेंज करायचं आहे. मायनस होता तर प्लस केलाय, मायनस होता काय केलाय? प्लस. पाया पाया तुम्हाला सारखा दिलाय, म्हणजे पाया कॅन्सल केला तरी चालते, कारण की मध्ये तुमचं बरोबरचं चिन्ह दिलेलं आहे तुम्हाला. मग इथे उरलेलं आहे तुमचं 6 आणि 3 किती? 9, म्हणजे m+9 बरोबर किती? 0. 9 ला तिकडे घेऊन जा, म्हणजे m बरोबर राहणार आहे मायनस मध्ये 9, कारण की 0 ला किंमत नाही. m ची किंमत जर घेतो म्हटलं किती राहणार आहे तुमचे? मायनस मध्ये 9 असायला पाहिजे. हे राहील तुमचं नंतरचं. जेव्हा केव्हा लेक्चरला बसता तुम्ही किंवा व्हिडिओ पाहत राहता, तेव्हा एक नोटबुक राहू द्या तुमच्याजवळ, म्हणजे नोट्स वगैरे तुमची चांगली निघेल. इकडे दिलाय तुम्हाला 2चा घातांक 3 गुणिला 5चा घातांक दिलाय तुम्हाला x बरोबर. नंतर दिलाय तुम्हाला 50चा घातांक किती? 3. आता पहा इथे तुम्हाला विचारलाय की तर x बरोबर किती? x बरोबर किती असा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. आता x ची किंमत जर काढायची असेल तर बरोबरच्या साईडला, एका साईडला तुम्हाला x ठेवायचा आहे. मग इथे जर तुम्हाला x ची किंमत जर काढायची असेल तर काय करायचं आहे? हा 5चा घातांक x जशीच्या तसा इकडे ठेवू आपण. 5चा घातांक x बरोबर इकडे 50चा घातांक 3 दिलाय, याचा अर्थ होतो की 50चा गुणाकार तुम्हाला 3 वेळा करायचा आहे. किती वेळा करायचा आहे? 3 वेळा. ही जी काही संख्या तुम्हाला 2चा घातांक 3 दिलेला आहे, हा गुणाकारामध्ये आहे, म्हणजे तिकडे जर नेतो म्हटलं तर हा जाईल तुमच्या भागाकारामध्ये. 2चा घातांक 3 म्हणजे 2 वेळा, 2चा गुणाकार किती वेळा करणार आहे तुम्ही? 3 वेळा, म्हणजे 2 गुणिला 2 गुणिला 2 करणार आहे. या पद्धतीने जर मांडणी जर करतो म्हटलं तर, आता जर भाग देतो म्हटलं तर वाटल्यास तुम्ही भाग दिला तरी चालते, किंवा नाही भाग देतो म्हटलं तरी नसेल दिला तरी इथे असं एक काम करून घ्या. 50चा घातांक 3 आहे आणि 2चा घातांक 3 आहे, म्हणजे इथे 50 छेदमध्ये 2 आणि दोघांचा घातांक काय करायचा आहे तुम्हाला? 3 लिहिले तरी चालेल. मग 2 ने जर 50 ला भाग जात असेल तर देऊन द्या. 2 1 2 2 25 किती? 50, म्हणजे इकडे म्हणणार आहे 25चा घातांक 3 बरोबर 5चा घातांक किती? x म्हणणार आहे. 25 ला वाटल्यास तुम्ही 5 मध्ये कन्वर्ट करू शकता, म्हणजे इथे 5चा वर्ग होईल हा, पुन्हा याचा घातांक 3 आणि इकडे 5चा घातांक किती? x. घाताचा घात दिलेला आहे म्हणजे गुणाकार होईल, म्हणजे म्हणणार आहे तुम्ही 5चा घातांक 3 दुनी 6 आणि 5चा घातांक किती? x. मध्ये बरोबरचं चिन्ह, पाया पाया दिलेला आहे तर कॅन्सल करून घ्या, म्हणजे x बरोबरच किती राहणार आहे तुमचे? 6 राहणार आहे. हा राहील तुमचा नंतरचा.
किंवा पुन्हा एक वेळा पाहून घ्या, नसेल समजलं तर. काय केलंय आपण, जे काही तुम्हाला ही संख्या गुणाकारामध्ये दिली आहे तिकडे जर नेतो म्हटलं तर भागाकारात जाईल. 50/3 छेदमध्ये 2/3, 5/घातांक x जशीच्या तसा शिल्लक. हा घातांक 3 एक वेळा लिहिला तरी चालेल, म्हणजे घातांक 3 एक वेळाच लिहून घेऊ. याने भाग देऊ, 25 ने भाग जाईल, म्हणजे 25/3 असा अर्थ राहील. आणि इकडे राहणार आहे तुमचं 5/घातांक किती x. 25 म्हणजे 5चा वर्ग, 5चा वर्ग गुणिला 3 म्हणजे 5/6 आणि 5/घातांक x. 5 5 कॅन्सल, म्हणजे x ची किंमत किती राहणार आहे, सरळ सरळ 6 म्हणणार आहे तुम्ही. हा राहील तुमचा नंतरचं. नंतर आणखी एक उदाहरण घेऊ असंच. 125चा वर्ग दिलाय तुम्हाला, छेदमध्ये 5/घातांक मायनस मध्ये x -3 आणि इकडे बरोबर दिलाय तुम्हाला 1. याच्या अगोदरचं गणित सेम असंच होतं आणि तुम्हाला विचारलाय की x बरोबर किती. तर x बरोबर किती, x ची किंमत विचारलेली आहे. यांची चिन्ह चेंज होऊन जाईल आणि वर नेतो जर म्हटलं तर पुन्हा चेंज होईल, म्हणजे त्याच्यापेक्षा हीच संख्या जशीच्या तशी घेऊन जा. म्हणजे इथे म्हणणार आहे तुम्ही 125 ला जर कन्वर्ट 5 मध्ये जर करतो म्हटलं तर 5चा तिसरा घात होईल, म्हणजे 5चा तिसरा घात याचा वर्ग छेदमध्ये याचं चिन्ह चेंज, म्हणजे 5 मायनस मध्ये x आणि प्लस मध्ये किती 3 बरोबर. 1 ला जर लिहितो म्हटलं तर 5चा 0वा घात लिहून घ्या वाटल्यास, 5चा कितवा घात 0. वर जर नेतो म्हटलं तर पुन्हा चिन्ह चेंज होईल, म्हणजे ही संख्या जशीच्या तशी घेऊन गेली तरी चालते अगोदरच तुम्ही. म्हणजे 3 दुणे 6 होईल, 5/घातांक 6 मायनस आहे तर प्लस मध्ये x, प्लस मध्ये आहे तर मायनस मध्ये 3 बरोबर 5/घातांक किती 0. 5 5 कॅन्सल होईल कारण की मध्ये बरोबरचं चिन्ह आणि पाया तुमचा सारखा आहे. 6 मधून 3 गेले, उरले 3, म्हणजे 3 प्लस x बरोबर 0. 3 तिकडे घेऊन जा कारण की x ची किंमत राहणार आहे तुमची -3. x ची किंमत किती राहणार आहे, मायनस मध्ये. एकदम सोपे गणित आहे, व्यवस्थित जर लक्ष देऊन जर पाहतो म्हटलं तर सगळेच गणित तुम्हाला येणार आहे. नंतर एक वेळा सेम हेच उदाहरण घेऊ. एक छेदमध्ये दिलाय तुम्हाला 4/3 मायनस x बरोबर 8/घातांक दिलेला आहे तुम्हाला 4. आता कन्वर्ट कशामध्ये करायचं आहे, 4 2चा वर्ग राहील आणि 8 का राहणार आहे 2चा तिसरा घात, म्हणजे 2 मध्ये कन्वर्ट करू आपण आणि याला 2/घातांक 0 लिहू. म्हणजे इथे 2/घातांक 0 छेदमध्ये 2चा वर्ग गुणिला 3 मायनस x बरोबर 2चा तिसरा घात आणि याचा पुन्हा तुम्हाला 4था घात दिलेला आहे. या पद्धतीने मांडणी राहील तुमची. यांचा गुणाकार 3 दुणे 6, प्लस मध्ये 6 आहे तर वर नेतानी किंवा एक वेळा आणखी मांडणी करून घ्या. 2/घातांक 0 छेदमध्ये 2/घातांक 3 दुणे 6 मायनस 2 गुणिला x म्हणजे 2x छेदमध्ये 4 त्रिक 12, 2/घातांक किती राहणार आहे 12. ही अशी मांडणी राहील. आता वर नेतानी चिन्ह पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे, चेंज करायचे आहे. म्हणजे मांडणी तुमची अशी राहील 2/घातांक 0 प्लस मध्ये आहे तर मायनस मध्ये 6 मायनस मध्ये 2x म्हणजे प्लस मध्ये 2x बरोबर 2/घातांक किती 12. हे 2 2 कॅन्सल होईल. इकडे जे मायनस 6 आहे तिकडे घेऊन जा, प्लस मध्ये जाईल, म्हणजे 2x बरोबर 12 प्लस 6 18, म्हणजे x बरोबर 18 ने जर 2 ना भाग देतो म्हटलं तर राहणार आहे x बरोबर किती 9. हे राहील तुमचं नंतरचं की x ची किंमत किती राहणार आहे. किती राहील तुमचं x बरोबर किती, तर x ची किंमत किती राहणार आहे 9. चिन्ह चेंज करायचे. जर तुम्ही छेदमधली संख्या अंशात नेत असेल चिन्ह चेंज करा, अंशातली संख्या जर छेदमध्ये आणत असेल तर चिन्ह काय करायचे आहे तुम्हाला, चेंजेस करायचे आहे. हा नंतरचा. आता प्रकार बदलू आपण, दुसरा प्रकार घेऊ. आता दुसऱ्या टाईप मध्ये दिलाय तुम्हाला इथे रूट मध्ये 3 वेळा दिलाय. हा पहिला रूट, हा दुसरा रूट आणि हा काय दिलाय तिसरा रूट आणि आतमध्ये दिलाय तुम्हाला 16.
आतमध्ये किती दिलाय, ए चा घातांक 16 दिलाय. ए चा घातांक किती दिलाय तुम्हाला, 16 दिलाय. आता याचं उत्तर जर विचारलं तर याचं उत्तर काय करायचं आहे, हे करणीवर जाते तुमचं. करणी म्हणजे एखादी जर तुम्हाला इकडे वर्गमूळ दिलं असेल, इकडे जर 8 दिलं असेल, इथे 3 दिले असेल तर 3 ही करणी झाली याची करणी जर विचारली करणी किती राहणार आहे, 3. तुम्हाला जर अशी संख्या दिली असेल आणि इथे 2 जर दिली असेल, इथे 2 दिलेलं नसते म्हणजे याचा अर्थ राहते की 2 राहते, म्हणून इथे 2 तुम्हाला घ्यावं लागते. म्हणजे याची करणी जर विचारली करणी किती राहणार आहे, 2. पुन्हा रूट मध्ये जर तुम्हाला 16 वगैरे दिलं असेल आणि ते 4 जर दिलं असेल, याची करणी जर विचारली करणी किती राहणार आहे, 4 असा अर्थ होईल त्याचा. आणि जर तुम्हाला समजून घ्या वर्गमुळाच्या बाहेर जर संख्या जर काढायची असेल, म्हणजे इकडे तुम्हाला 25 दिलेलं आहे आणि 25ला वर्गमुळाच्या बाहेर काढायचं आहे, इथे जे काही दिलेलं राहते ते 2 राहणार आहे. जर मूळ काढायचं असेल तर 2 या संख्येच्या जो काही घात राहणार आहे त्याच्या छेदमध्ये जाईल. 25ला तुम्ही 5चा वर्ग लिहू शकता, बरोबर आहे. आणि हा जो 2 दिलाय मूळ कॅन्सल जर करायचं असेल 2 याच्या छेदमध्ये जाईल म्हणजे 1 ने भाग जाईल, म्हणजे उत्तर राहणार आहे 5चा घातांक 1 म्हणजे किती, 5. या पद्धतीने उत्तर तुमचं 5 निघत असते ते. मग याला काय करायचं आहे, इकडे तुम्हाला 2 मूळ करणी दिलेलं आहे, इथे सुद्धा 2, इथे सुद्धा 2. या 2चा काय करायचं आहे, जर छेदमध्ये जर नेत असेल तर गुणाकार करायचा आहे. इथे 2 2 2 म्हणजे 3 वेळा 2 लिहून घ्या वाटल्यास. 2 दुनी 4, 4 दुनी किती 8, म्हणजे तुम्हाला लिहायचा आहे ए चा घातांक 16 छेदमध्ये किती 8. 8 1 8, 8 2 किती 16, म्हणजे याचे उत्तर राहणार आहे 1. ए चा घातांक किती 2. याच्यावर पुन्हा जर घेतो म्हटलं तर पुन्हा तुम्हाला असं दिलंय की 3 वेळा वर्गमूळ दिलेला आहे, 1 2 आणि काय दिलाय 3, आणि इकडे 625 दिलेला आहे. मग 625 ला जर लिहितो म्हटलं तर 5चा कितवा घात राहील तो, 5चा 5चा 25 गुणिला 5 125 गुणिला 5 625, म्हणजे याला म्हणणार आहे 5चा तुम्ही चौथा घात. 5चा जर हा चौथा घात जर असेल याच्या छेदमध्ये काय आला पाहिजे, 2 2 2 म्हणजे 2 दुनी 4, 4 दुनी किती 8, म्हणजे 4 छेदमध्ये किती 8, 4 1 4 आणि 4 दुनी किती 8. 5चा घातांक 1 छेदमध्ये किती राहणार आहे 2. या पद्धतीने हे राहणार आहे. बऱ्याच मुलांना हे माहित नसते, म्हणजे तुम्ही समजून घ्या की जर व्हिडिओ इथपर्यंत जर आले असेल पाहताना तर हा 1 का राहणार आहे, गुण तुमचा प्लस मध्ये जाणार आहे. याच्यावर बरेच उदाहरणं तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेले आहे, ते व्यवस्थित सोडून घ्या. 2 2 2 त्यांचा गुणाकार आणि सरळ सरळ छेदमध्ये घेऊन घेत जा तुम्ही, म्हणजे उत्तर काय राहणार आहे तुमचं निघणार आहे. तो तुमचा समजून घ्या तिसरा प्रकार वगैरे राहील. किंवा तुम्हाला जर असं जर दिलं असेल, समजून घ्या तुम्हाला इथे दिलाय 1, इथे पहिल्या वर्गमुळात 3 दिलाय, इथे काहीच नाही दिलं, इथे सुद्धा काहीच नाही दिलेलं आहे, आणि इथे दिलाय तुम्हाला 4चा घातांक किती 6. मग जिथे नाही दिले तिथे 2 असते, मी अगोदर सांगितलंय. म्हणजे तुम्ही लिहिणार आहे 4चा घातांक किती 6 छेदमध्ये इथे 2 इथे 2, 3 दुनी 6 6 दुनी किती 12, 6 1 6 6 दुनी किती 12, म्हणजे 4चा घातांक किती म्हणणार आहे तुम्ही 1 छेदमध्ये किती 2. असं नंतरच राहील. नंतरचा प्रकार पाहू आपण. याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे 0.246, 1 2 3 4 5 6 आणि इकडे 64 बरोबर 6.4 गुणिला 10चा घातांक x, 10चा घातांक x. तर x बरोबर किती असा प्रश्न विचारलाय. पहा एकदम चांगला प्रश्न राहिला. इथे पहा तुम्हाला दिलाय 0. किती वेळा 0 दिलाय तुम्हाला, 6 वेळा 0 दिलेला आहे. 6 वेळा 0 64 बरोबर 6.4 गुणिला 10चा घातांक किती दिलाय तुम्हाला x दिलेला आहे. हे दोघांची क्रिया गुणाकारामध्ये आहे, म्हणजे एक संख्या तुम्ही याच्या भागाकारामध्ये आणू शकता सरळ सरळ. मग तुम्ही 6.4 जर याच्या भागाकारामध्ये आणतो म्हटलं तिकडे राहणार आहे तुमचा 10चा घातांक किती x. पहिले शॉर्ट मध्ये सांगून दे तुम्ही याचं उत्तर कसं राहील. तर इथे पहा पॉईंट नंतर किती किती संख्येनंतर अंकानंतर पॉईंट आहे, 1 2 3 4 5 6 7 8. इकडे 8 घरानंतर पॉईंट आणि इकडे किती 1 घरानंतर पॉईंट, म्हणजे 8 मधून 1 जर काढतो म्हटलं तर उरणार आहे तुमच्याजवळ 7. ही संख्या छेदमध्ये येत आहे, म्हणजे याच्याजवळ 7 पॉईंट कमी आहे तुमचे. इथे 8 आहे आणि इथे किती आहे 1, म्हणजे याच्याजवळ किती आहे 7 घरानंतर पॉईंट पाहिजे होते, तेव्हा तुमचा पूर्ण भाग गेला असता व्यवस्थित. हिच्याजवळ 7 कमी आहे, ती संख्या छेदमध्ये जात आहे, कारण की ही गुणाकारामध्ये इकडे आल्यानंतर भागाकारामध्ये जाईल अशी 6.4. मग ही संख्या छेदमध्ये येत आहे आणि या संख्येजवळ कमी आहे, म्हणून छेदमध्ये जर असेल तर मायनस मध्ये उत्तर लिहून घ्यायचं आहे सरळ सरळ.
काय करायचं आहे, मायनस मध्ये लिहून घेत जा. ही संख्या जर अंशात जर गेली असती, म्हणजे अंशाजवळ जर कमी पडली असतील तर प्लस मध्ये आले असते उत्तर सरळ सरळ. म्हणजे शॉर्ट मध्ये तुम्ही असं लिहून घ्या की इथे 8 घरानंतर पॉईंट आहे, ही संख्या तुमची छेदमध्ये येत आहे, छेदमध्ये कमी पडत आहे म्हणजे उत्तर मायनस मध्ये, छेदमध्ये कमी पडत असेल तर उत्तर काय राहणार आहे, मायनस मध्ये. आणखी याच्यावर एक उदाहरण घ्या वाटल्यास, तुम्हाला इकडे दिलाय की 0.03 285 बरोबर 328 पॉइंट इकडे 5 गुणिला 10चा घातांक किती, x. 10चा घातांक किती आहे, x. तर प्रश्न तोच राहील तुमचा की x बरोबर किती. आता इथे पहा 2 आणि 3 5, 5 घरानंतर पॉईंट आहे, इकडे किती घरानंतर, 1 घरानंतर. हीच संख्या पुन्हा छेदमध्ये येणार आहे म्हणजे हिच्या जवळच कमी राहणार आहे. किती आहे म्हटलं, कमी तर 4, म्हणजे उत्तर किती, -4. कारण की मायनस का बरं चिन्ह लावत आहे, कारण ही संख्या छेदमध्ये जात आहे म्हणून उत्तर मायनस मध्ये. जर अंशाजवळ जर कमी पडली असते, हिच्याजवळ कमी जर पडली असते तर मग तुम्ही प्लस मध्ये, पण जी संख्या छेदमध्ये जात आहे तिच्याजवळ काय राहणार आहे, कमी पडणार आहे, म्हणजे उत्तर काय म्हणणार आहे तुम्ही, मायनस मध्ये असायला पाहिजे. आता ते मायनस मध्ये कशी येते बरं जर म्हटलं काय म्हणणार आहे, समजून घ्या. तुम्हाला दिलाय ही संख्या, मग ही संख्या तुमची छेदमध्ये येईल, म्हणजे याची मांडणी जर करतो म्हटलं तर 0.1 2 3 4 5 6 64 छेदमध्ये 6.4 बरोबर 10चा घातांक किती लिहिणार आहे, x लिहिणार आहे. मग इथे वर 8 घरानंतर पॉईंट आहे, इथे खाली किती घरानंतर पॉईंट आहे तुमचे, 1च घरानंतर आहे, म्हणजे तुम्हाला 7 घर वाढवावं लागेल, 1 2 3 4 5 6 7. मग हा तुमचा पॉईंट निघून जाईल इथून, हा सुद्धा पॉईंट निघून जाईल. 64 एक 64, 64 एक 64. मग अंशात उरणार आहे तुमच्याजवळ 1 आणि छेदमध्ये 1 2 3 4 5 6 7, म्हणजे 10चा घातांक किती म्हणणार आहे तुम्ही, 7 म्हणणार आहे. बरोबर इकडे उरणार आहे 10चा घातांक x. मग आता छेदमधली संख्या जर अंशात नेतो म्हटलं तर चिन्ह चेंज व्हायला पाहिजे, म्हणजे तुम्ही म्हणणार आहे 10चा घातांक -7 बरोबर 10चा घातांक x. पायासारखा आहे तर 10 10 कॅन्सल, म्हणजे x ची किंमत किती उरणार आहे तुमची, 7. तेच तुम्हाला सांगितलं शॉर्ट मध्ये की शॉर्ट मध्ये उत्तर निघून जाते. नंतरचा प्रकार राहील तुमचा गुणाकार व्यस्त. गुणाकार व्यस्त. आता तुम्हाला अशी जर संख्या दिली असेल -3 छेदमध्ये 5 आणि याचा दिलाय तुम्हाला वर्ग. आता गुणाकार व्यस्त तुम्ही 2-3 पद्धतीने करू शकता. एक तर काय करू शकता, -3 छेद 5 हे जसेच्या तसं घातांक जर चेंज केलं तर ती त्या संख्येची गुणाकार व्यस्त होऊन जाईल. किंवा अंशातली संख्या छेदमध्ये, छेदमधली संख्या अंशामध्ये आणि घातांक तुमचा जसेच्या तसा, म्हणजे ही सुद्धा गुणाकार व्यस्त राहील. किंवा तुम्ही काय करू शकता, 1 छेदमध्ये तीच संख्या पुन्हा जर लिहितो म्हटलं -3 छेद किती 5 आणि याचा काय दिलाय तुम्हाला दुसरा घातांक दिलाय, म्हणजे ही सुद्धा काय राहणार आहे, गुणाकार व्यस्त राहणार आहे त्या संख्येची. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही काय करू शकता, घात चेंज करू शकता, किंवा घात जर तो जर असेल तर संख्या व्यस्त करा, छेदमधली अंशात आणि अंशामधली छेदमध्ये. किंवा ही संख्या जशीच्या तशी छेदमध्ये लिहून घ्या, अंशात काय करायचं तुम्हाला 1 लिहायचं आहे, म्हणजे ती काय राहणार आहे, त्या संख्येची गुणाकार व्यस्त राहणार आहे. ती व्यवस्थित समजून घ्या गुणाकार व्यस्त काय राहील तर, किंवा व्यवस्थित लिहून घ्या. 2-3 पद्धतीने तुम्ही गुणाकार व्यस्त करू शकता. मग याच्यामध्ये तुम्हाला जर समजून घ्या दिलं असेल, काय दिला इथे, -2चा घातांक 7 आणि इकडे दिलाय तुम्हाला किती, -5. या संख्येचा जर गुणाकार व्यस्त जर विचारला तर पहिला ऑप्शन 2/7 याचा घातांक 5. दुसरा ऑप्शन दिलाय तुम्हाला 1 छेदमध्ये किती -2 छेद किती 7 आणि इकडे दिलाय तुम्हाला 5वा घात. तिसरा ऑप्शन दिलाय तुम्हाला -7 छेदमध्ये किती 2 आणि याचा घातांक दिलाय तुम्हाला -5. आणि चौथा ऑप्शन नाही घेतलं तरी चालेल. आता इथे पहा, तुम्ही इथे मायनस लागलेला होता, इथे मायनस नाही, म्हणजे हे चुकीचं राहील. इथे काय केलंय तुम्ही, संख्या तर छेदमध्ये घेतली पण इथे काय केलंय तुम्ही, जो काही तुम्हाला घात मायनस मध्ये दिला होता इथे प्लस मध्ये हा चुकला. संख्या व्यस्त केली आणि घात जशीच्या तसा